दीपक पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झालंय कुणास ठाऊक. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. दीपक दार उघड बाळा. राधेश्यामराव त्यांच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवताना ओरडत होते. तेव्हा अचानक दीपकने खोलीचा दरवाजा उघडला आणि दीपक त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे काय अडचण आहे, कोण मेलं आहे म्हणून मध्यरात्री दार वाजवून माझी झोप उडवत आहात. दारात उभ्या असलेल्या राधेश्यामरावांनी त्याच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले, बाळा थोडी मेहरबानी कर, आईला हॉस्पिटल पर्यंत घेऊन चल. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहित नाही तिला असे अचानक का होऊ लागले, त्यामुळे तिची तब्येत जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल, नाहीतर काहीही होऊ शकते. आपल्या बापाशी थेट बोलण्याची गरज नाही हे दीपकला समजले, म्हणूनच तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी या म्हातारीसाठी माझी झोप खराब का करू. जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलांसह वेगळे केले होते आणि आता मदतीची भीक मागत माझ्याच दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्यात दीपकची बायको नीलम रूम मधून बाहेर येत म्हणते, काय बघतो, तुम्ही कुठेही जाणार नाहीत, गपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ झाली आहे, सकाळी उठून ऑफिसला सुद्धा जायचे आहे. यांचे काय, यांना काही कामधाम नाही. तुम्ही तर एवढे फ्री नाही आहात ना, तुम्हाला तर काम आहे, तरी सुद्धा पटकन बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू. आता चला आतमध्ये, यांना जे काही करायचे असेल ते करतील. तसेही आपल्याला यांच्याशी काही घेणे देणे नाही. ते मरोत अथवा जगोत, आपल्याला काही फरक पडत नाही. आणि ह्या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार तुम्ही. तेव्हा दीपकने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून पळून लावले की, मी 1 आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, म्हणून मी त्या म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी खराब करणार नाही. जा आणि कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा. आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला नेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा. तिथे उपचारासाठी पैसे सुद्धा भरावे लागणार नाहीत. एवढे बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे राधेश्यामरावांना काही समजत नव्हते की आता काय करावे, कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा आहे ज्याचे पालन पोषण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, ऊन पावसाची पर्वा केली नाही, कधी पोटाला 4 घास मिळाले नाहीत, तरी सुद्धा हाताचे काम थांबवले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठे व्हावे. आज त्याच आई बाबांच्या जीवावर आले आहे, तर त्याच मुलाला आपल्या आई बाबांपेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटत आहे. ते उभे राहून या सर्व गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोच्या खोकल्याच्या आवाजाने ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले, संगीता तू हिंमत हरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेन, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षा करेन. फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव. तू फक्त 2 मिनिट थांब, मी येतो. एवढे बोलून राधेश्यामराव आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलावू, पण जिथे स्वतःचा मुलगाच त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हता, तर ते आता कोणासमोर हात पसरणार होते. तेवढ्यातच रस्त्यावर एक हातगाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिम्मत करून राधेश्यामरावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नशीब चांगले होते, ती साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती तुटली. तेव्हा राधेश्यामराव धावतच आपल्या घरात गेले आणि संगीताताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन आले. मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी राधेश्यामरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको, आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत संगीताताईंबरोबर बोलत होते. संगीता तू हिम्मत हारू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. बघ आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू, तुला काहीही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. तू परेशान होऊ नकोस, फक्त थोडी हिम्मत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू.
सतत याच गोष्टी राधेश्यामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते, पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विवळण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपली पावले जोरजोरात उचलत होते. पण जसजसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसतसा त्यांचा जीव सुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीत सुद्धा 15 मिनिटांचे अंतर राधेश्यामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडर सुद्धा धावतच पुढे आला. संगीताताईंना अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केले. संगीताताईंना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्यांचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले. तर इकडे राधेश्यामराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की, हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी अर्धांगिनी आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही. तिच्याविना मी एकटा पडेन. देवाची प्रार्थना करत बसलेले राधेश्यामराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे आपले म्हणणे प्रार्थनेच्या रूपात मांडत होते. देवा, मला काही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरे कर. माझे आयुष्य सुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने राधेश्यामरावांना आवाज दिला. राधेश्यामराव जेव्हा त्या नर्स जवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन मध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून राधेश्यामरावांचा जणू जीवच जात होता, परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्स समोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तिच्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढीच म्हणाली, आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा, मग तुमच्या बायकोला काही होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू की त्यांना काहीही व्हायला नको. एवढे बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडे तासभर राधेश्यामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि राधेश्यामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचे काम केले आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा, कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्याच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र राधेश्यामरावांसाठी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरचीच गोष्ट, त्यांचे डोळे एक क्षणभर सुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल. परंतु पूर्ण रात्र निघून गेली पण संगीताताईंना शुद्ध आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही संगीताताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे राधेश्यामराव खूपच परेशान होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आले की एक फोन करून आपण आपल्या मुलींना ही बातमी कळवावी. मुलगा नाही पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या या वाईट काळात तिच्याबरोबर राहतील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना संगीताताईंच्या तब्येतीविषयी सांगितले तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. तर इकडे राधेश्यामराव पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. संगीताताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु राधेश्यामराव त्यांचा हात हातात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते संगीताताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस. तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्या वेळेला साथ दिलीस ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का संगीता, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते.
भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले, मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ दिलीस, ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे 2 वेळची भाकरी नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे, तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस. उठ संगीता, उठ. तू एवढी मतलबी कशी होऊ शकतेस? तू आता फक्त तुझा विचार करत आहेस, तू माझा सुद्धा विचार कर. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरी देणारा सुद्धा नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंड सुद्धा पाहायला तयार नाही, मग ती काय मला भाकरी भाजून देणार? तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलांचा मार देतील. तुला काय वाटते की मी तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू? 2 वेळच्या भाकरीच्या लालसेसाठी तू असताना मला कोणाचीही गरज नाही आहे. फक्त तू बरी हो संगीता. खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस. राधेश्यामराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते आणि जसे काही त्या सर्व ऐकत आहेत आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नांमुळे संगीताताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या. सर्व बोलणे नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात, कारण राधेश्यामराव त्यांच्या बायकोचा हात त्यांच्या हातात धरून त्याच वेळी हळूहळू संगीताताईंच्या हातांच्या बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा राधेश्यामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर संगीताताई हळूवारपणे डोळे उघडत राधेश्यामरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, कारण राधेश्यामराव रडत रडतच आपल्या बायकोबरोबर या सर्व गोष्टी बोलत होते. संगीताताईंनी डोळे उघडले हे जेव्हा राधेश्यामरावांनी पाहिले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावाच राहिला नाही. त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहता क्षणीच संगीताताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून संगीताताई सुद्धा भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. पण आता संगीताताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. परंतु राधेश्यामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झालं संगीता, रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगले होईल. तूच मला सांगायचीस ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. चल, तू आता परेशान होऊ नकोस. तू आता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यातच डॉक्टर सुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहताच राधेश्यामराव म्हणाले, डॉक्टर साहेब सुद्धा आले आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही हिचे चेकअप करा असे म्हणत राधेश्यामराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी संगीताताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता ह्यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रीमा आणि सीमा ह्या आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचल्या होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा राधेश्यामराव दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्यासारखं काही नाही. तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे. शांत व्हा मुलींनो, नाहीतर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमची आई सुद्धा परेशान होईल. मग राधेश्यामराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर दोन्हीही मुलींनी असे कोणतेच बोलणे केले नाही ज्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर संगीताताईंना औषधे देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा राधेश्यामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या रूम बाहेर आल्या. त्यावेळी मुली राधेश्यामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात? तेव्हा राधेश्यामरावांचे जावई मध्येच म्हणाले, तुम्ही वेड्या आहात का? ह्या वेळेला बाबांबरोबर असे बोलणे करत आहात? बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईंना बरे वाटू द्या, बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघेही मिळून सर्व गोष्टी पाहू. राधेश्यामरावांच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले, तेव्हा राधेश्यामरावांची छाती गर्वाने फुलून आली, कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही, तर त्यांना दोन मुले आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते, परंतु त्यांना आज या गोष्टीचे खात्री झाली होती की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाही, तर आपल्या बाबा समान समजतात.
राधेश्यामराव मनात खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्याच्या मुलांसमान जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेन. आता काही काळ मी काही करू शकत नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो. तुम्ही जे बोललात त्याने माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला माहीत आहे माझी दोन मुले जिवंत आहेत. तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली. तेव्हा जावई आणि मुली विचारू लागल्या की बाबा, दादा, वहिनी कुठे आहेत? आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघेही अजून इथे आले नाहीत. तेव्हा राधेश्यामरावांनी त्यांना सर्व गोष्ट सांगितली. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग राधेश्यामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन याल. तसेही आता तळमजल्यावर मी आणि तुमची आईच राहते. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात आणि त्यांना या गोष्टीशी काही ऐक घेणे देणे नाही की आपण काय करत आहोत. तुमची वहिनी तर एवढे बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहीत आहे मी भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे. एवढेच काय तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहेत, आणि ती सुद्धा तुमच्या भावासाठी. पण आज त्याच तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला. ही गोष्ट मी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो. तेव्हा त्यांच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवल्या जोपर्यंत संगीताताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर संगीताताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन राधेश्यामराव आपल्या घरी पोहोचले होते. घरी पोहोचल्यानंतर संगीताताईंना राधेश्यामरावांनी समजावले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आणि तसेही तो आता स्वतःच्या पायांवर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आणि त्यांच्या गरजा तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझे आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी आता जसे सांगत आहे तसे जर तुम्ही केले तर सर्व काही तसे होईल जसे राधेश्यामरावांना वाटत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढीच मोठी सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर का आपण त्यांच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल जसे त्याने आतापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर संगीताताई आणि राधेश्यामराव जेव्हा शहरात आले तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घर खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणते तरी दुकान सुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी जे दुसरे घर खरेदी केले त्यामध्ये त्यांनी 4 दुकान बनवले होते, कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको. आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर तळमजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागत होता, कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यावर नक्की कोणते भूत सवार झाले माहीत नाही आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशारही नव्हता आणि आता राधेश्यामरावांचा एवढा बजेट सुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू याच शहरामधील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तू तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यावर परदेशात जाण्याचे जे भूत चढले होते ते उतरण्याचे नावच घ्यायला तयार नव्हते. त्याने रागात येऊन 1-2 दिवस जेवणच केले नाही. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज सुद्धा झाले.
कारण त्याच वेळेला राधेश्याम रावांनी घर सुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे काम सुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. अशा वेळेला जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आई बाबांना समजून घेण्याऐवजी हट धरून बसला आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्याचे म्हणणे मान्य करावे लागले आणि त्याला परदेशात जाण्याची मंजुरी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाकाठी त्याला लागणारी फी दिली. त्यासाठी त्यांना लोन घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढू असा त्यांचा विचार होता. पुढे दुकानांचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे, त्यातून मिळणाऱ्या पैशाची त्यांना चांगली मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा राधेश्याम रावांना पैशांची गरज पडत होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुलींचा सुद्धा या गोष्टीसाठी होकार होता. म्हणून राधेश्याम रावांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता तेव्हा त्यांना आशा होते की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. तो इथे नोकरी करेल, तिथे नोकरी करेल, त्याला चांगला पगार सुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली. मग राधेश्याम रावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो आता हळूहळू काही लोकांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आई बाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती म्हणूनच तो आपल्या आई बाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारामध्येच गुंतलेला असायचा. तेव्हा त्याच्या वडिलांनी राधेश्याम रावांनी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की हे सर्व सोडून तू नोकरीवर लक्ष दे, काहीतरी कामधंदा कर. तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने मिळविला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो राधेश्यामरावांचे काही ऐकण्यास तयार नव्हता. तर त्याच्या बायकोचे सर्व शौक पूर्ण होत होते. कारण तो जेव्हा केव्हा जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूपच खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो याच्याशी तिला काही एक घेणे देणे नव्हते. पण आता राधेश्यामरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे न्यास सांगितले की तो आपल्या मुलांचा विचार राहण्यास करून तरी काम करू लागेल. त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. परंतु नाही, त्याला या गोष्टीची काहीच समज आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता. पण कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली. अशातच पुत्र प्रेमामुळे त्यांची 2 दुकाने एक एक करून विकली गेली होती. तरीही राधेश्यामजी गाडी खेचत होते. पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. म्हणून त्यांनी आता अशा मुलाला साथ द्यायची नाही असे त्यांनी ठरवले. कारण त्याला आपल्या आई बाबांविषयी थोडे सुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आई बाबांच्या मरणासाठी प्रार्थना करत आहे. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही. मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी. आई बाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत. त्याला चांगले शिक्षण दिले कारण की त्यांनी या जगात स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याचे लग्न करून दिले. एवढेच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीही फरक पडत नाही. तो खूप स्वार्थी होता. त्यामुळे राधेश्याम रावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनवूया. आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्याबरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया. कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्की मिळायला हवी.
आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती, कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलला येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाही, आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही, त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचेच कशाला, असे जेव्हा राधेश्याम रावांनी आपल्या बायकोला म्हणजे संगीताताईंना समजावले तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर राधेश्यामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि मुलाला सुद्धा बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वीच राधेश्यामरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले, कारण राधेश्यामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते, कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत, संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात, म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजारपण आले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी, आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली, या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी, आणि जर का माझ्या मुलींनी आमची सेवा केली तर आमची सर्व संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल, माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवदी सुद्धा देण्यात येऊ नये. या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवण्यात आल्या, आणि राधेश्यामराव असेही म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर, तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पडायचे, जर उद्या सकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईन की तो तुला आठवणीत राहील, आणि हा तुझी बायको सुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायक सुद्धा राहणार नाहीस. आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे. ही गोष्ट त्याच्या पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक राहिलेले दुकान सुद्धा राधेश्यामरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतले, कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे राधेश्यामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती, आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवली होती की त्याचे कर्तृत्व किती आहे. तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडी सुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशाच्या जोरावर घेतली होती. एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घर सुद्धा त्याच्या बाबांनी बनवले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी राधेश्यामराव त्याचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले, म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले. जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीस सुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी जसा आवाज दिला तसा दीपक दरवाजा उघडून दरवाजात उभा राहिला. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या आतमध्ये तू हे घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीत दीपक पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, हे घर माझ्या बापाचे आहे आणि बापाच्या संपत्तीवर मुलाचाच हक्क असतो, आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे, म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्याची कॉलर पकडली, त्याला शिड्यांवरून खेचत खाली आणले. तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायको सुद्धा खाली आली. तेव्हा राधेश्यामराव आणि संगीताताईनं समोरच पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता, जर 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केले नाहीस मग बघ काय होईल. आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते, अजून पोलिसी हिसका दाखवायचा बाकीच होता. पण एवढ्यातच दीपकची सर्व मस्ती निघून गेली होती. मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोझा बिस्तारा बांधून खाली आले आणि राधेश्यामरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले, कारण दीपकला माहीत होते की तो काहीच करू शकत नाही. आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशांवरच उडत होता, पण आता लाख वेळेला माफी मागून सुद्धा राधेश्यामराव त्याला माफ करण्यास तयार होत नव्हते. त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते.
त्यामुळे त्या दगडावर कितीही डोके आपटले तरीही त्यांना काहीही फरक पडत नव्हता. शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडले आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत. त्यांचा कामचुकार मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण त्याला आता ही गोष्ट सुद्धा समजली होती की धडधाकट लोकांना लोक भीक सुद्धा देत नाहीत. म्हणून त्याने आपल्या मुलांचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली आहे. तर इकडे राधेश्यामराव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचेही आता वय झाले आहे, त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणते कामही होत नाही. पण त्यांची एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडे येऊन राहिले आहेत, कारण त्यांना राधेश्यामरावांची आणि संगीताताईंचे काळजी घ्यायची आहे. आता राधेश्यामराव आणि संगीताताई आपल्या मुली आणि जावयासोबत खूप खुश आहेत आणि एक चांगले जीवन जगत आहेत. आता संगीताताईंच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्या सुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत. पण ऐका, आईचे हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने संगीताताईंना आपल्या मुलाची आठवण तर येतेच, पण त्याच्या हरकतींचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा आजही त्यांचे मन भरून येते. पण राधेश्यामराव संगीताताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने ते दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगत आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, राधेश्यामरावांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन माफ करायला हवे होते का, की त्याला मिळालेली शिक्षा योग्यच आहे? याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर का आजची ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन गोष्टी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.